नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये जी बिनजोड चालते त्या बिनजोडमध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक गाडी आहे भुंगा. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि सैराट हे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये बिनजोडमध्ये एक टॉपची गाडी आहे. या गाडीला रोखणं अत्यंत कठीण आहे, रोखणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. परंतु शेवटी ठकास महाठक मिळतात असं मला तर वाटते. म्हणजे तुम्ही कोणीही अर्थाचा अनर्थ करू नये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिनजोडला आता सध्या तरी या भुंगाला रोखणं कठीण आहे. क्वचित एखादं दोन पराभव असतील किंवा थोडेसे पराभव असतील, परंतु प्रत्येक जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मालकाला मिळवून देणारा असा हा मिलिंद शेठ यांचा भुंगा. काय एवढी खासियत आहे भुंगाची, दोन्ही खांदी पळतोय. बादशाह खरंच म्हणावं लागेल, तुम्हाला माहितीच आहे, जो दोन्ही खांदी पळतो, दोन्ही साईडनं पळतो पब्लिकनं, तो खरा बादशाह. आणि खरंच हा बादशाह या मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत चांगली साथ देतोय असा हा सैराट. या जोडीला रोखणं अत्यंत कठीण आहे मुंबईमध्ये बिनजोडमध्ये. परंतु असं मनामध्ये कधी कधी वाटतं मला, आणि ह्या गाडीला पराभूत कोण करू शकतं. एक मला वाटतं, ह्या मी जोड्या सांगतोय तुम्हाला, त्या जोड्या जर पळाल्या तर कदाचित त्या गाडीला रोखू शकतील. सगळी नंदी आपली आहेत, भुंगासुद्धा आपला आहे, सैराटसुद्धा आपला आहे, बाकीचे सगळे नंदी आहे. परंतु जर या गाडीला जर रोखायचं जर असेल तर कुठल्या गाड्या ज्या आहेत त्या पळायला पाहिजेत. आपल्या सातारा भागातल्या, मुंबई भागातल्या एवढी मला बैल माहीत नाही, ती नंदी माहीत नाही, ती तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मला वाटतं सुरुवातीला पुशेगावची एक नंबरची मानकरी सचिन लक्षा ही जोडी रोखू शकेल का. जर ही जोडी जर कदाचित या जोडीच्या विरोधामध्ये जर पुशेगावच्या मैदानातली जोडी भुंगा आणि सैराटच्या विरोधात जर मुंबईमध्ये जर पाळले तर काय वाटतंय तुम्हाला, कमेंट्समध्ये सांगू शकता. कारण की हे दोघे पब्लिकनं सुद्धा पळतात, सगळ्या महाराष्ट्रानं पुशेगावमध्ये बघितलं आहे. आणि या दोघांचा आदतमधला जो पळ आहे सगळ्या महाराष्ट्र बघतोय. औंधच्या मैदानामध्ये दोघांनीही डोळ्याचं पारणं फेडलेलं होतं. सचिनने पब्लिकनं दाखवून दिलं होतं की आदत काय करू शकतो पब्लिकनं सुद्धा. आणि लक्ष सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यानं शेवटच्या 10 फुटात रबरागत कसा लांबतो ना, तसा हा लक्षा, एक सुनील मोरे सरांनी ही पदवी दिलेल्या लक्षाला. दोघेही चांगले नंदी आहेत. बघूया, मी एक अंदाज माझा व्यक्त करतोय की भुंगा आणि सैराट या जोडीला कोणती जोडी रोखू शकेल. रोखणं अत्यंत कठीण आहे, परंतु एक आपण अंदाज लावतोय. मला असं वाटतं की ही जोडी जर पाहिली तर कदाचित सामना चांगला होईल, रंगतदार सामना होईल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा की भुंगा सैराट विरुद्ध सचिन लक्षाची जोडी कशा पद्धतीनं पळू शकतील. दुसरी एक जोडी घेतोय मी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, बकासूर आणि घोटचा सर्जा. सध्या महाराष्ट्रामध्ये या जोडीची चर्चा होते, कारण की जोडी सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची लाडकी आहे आणि जाईल त्या मोठ्या मैदानामध्ये कायम ही जोडी नाराज कधी कोणाला करत नाही. परंतु वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही. मुंबई आहे ती, मुंबईमध्ये भुंगा एक सध्या एक दबदबाच केला आहे त्या भुंगाने आणि चांगला पळतोय, त्यानं पब्लिकला भीतच नाही अजिबात. बकासूर आणि घोटचा सर्जा, काय वाटते, ही सुद्धा गाडी चांगली आहे मला वाटते मनाला. तुम्हाला काय वाटते, तुम्ही म्हणजे मनामध्ये तुमच्या जर येत असेल की बाबूनो भुंगा सैराटला जोडी बकासूर घोटचा सर्जा रोखू शकेल का, कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि वाईट कमेंट्स कुणीच काही चांगल्या कमेंट्स करा, कुणीही वाईट कमेंट्स करू नका. तिसरी एक जोडी आहे, मला असं वाटतं की ही जोडी पाळायला पाहिजे. कारोंडेकरांचा चिक्या, अजय शेट यांचा चिक्या आणि जो एकनाथ दादा नाही, ते काय त्यांचं नाव मला माहीत, अवतार पवार यांचा जो आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अर्जुन आणि चिक्या, ही जोडी एक चांगली जोडी आहे, महाराष्ट्रातली एक नामवंत जोडी आहे. ही सुद्धा जोडी भुंगा आणि सैराटच्या जर विरोधामध्ये पळाली तर काय असू शकतं, या गाडी चांगली पळेल का, कमेंट्समध्ये सांगा. कारण की या दोघांना सुद्धा तुम्ही बघितलं, आत्ता एक मैदान झालं काल का परवा दिवशी, या जोडीनं पुणे जिल्ह्यामध्ये पब्लिकनं पळून एक नंबर केलेला होता आणि चांगली गाडीला स्पीड आहे. या गाडीवरती ड्रायव्हर सुद्धा कोण असतील, आप्पा ड्रायव्हर असतील किंवा आटील ड्रायव्हर तामखाडा असायला पाहिजेत. बघूया शेवटी कुणी असो ड्रायव्हर, परंतु असं मला वाटते की ही सुद्धा जोडी चांगली पळेल भुंगा आणि सैराटच्या विरोधामध्ये. कारण की आता सगळे म्हणतील की हा भुंगा सैराटचीच का व्हिडिओ बनवतोय, की त्यांच्याच विरोधात का. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बिनजोडमध्ये आत्ता सध्याला चालू सीझनमध्ये
या जोडीला हरवणं अत्यंत कठीण आहे. एखादे 2 पराभव झाला असतील मी म्हणतोय, परंतु निकाल यांच्या विरोधामध्ये घेणं सोपी गोष्ट नाही आहे मुंबईमध्ये तरी आत्ता सध्या तरी. आणि काही जोडी मला वाटते की ती जोडी 100% ती जर जोडी पळाली तर कमाल करेल. शाकीर भाई यांचा सम्राट हा सुद्धा चांगला पळतो आणि त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा जो लखन आहे तो सुद्धा चांगली जोडी पळेल. मागे ही संभाजीनगरचं मैदान झालं होतं, पब्लिकनं गाडीनं फायनल मारलेला होता आणि मला वाटतं ही जोडीसुद्धा चांगली पळू शकते. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. हे एक माझा अंदाज होता की भुंगा आणि सैराट या जोडीला मुंबईमध्ये टक्कर देणाऱ्या जोड्या आहेत. निकाल काही होऊ द्या, परंतु मला असं वाटते अंदाज. तुमचा अंदाज मी वारंवार सांगतोय, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि चांगल्या कमेंट्स करा. एक आपल्याला शर्यत क्षेत्र बिनजोडची सुद्धा आवड आपल्याला व्हायला लागली आणि त्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग यायला लागले. बघूया नक्कीच मुंबईच्या मैदानात कधी आज नाही उद्या तरी बघूया, जर वेळ मिळाला तर 100% जाण्याचा प्रयत्न करूया आपण. मला असं वाटते की मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या माझ्या आवडत्या जोड्या सांगितल्या की या जोड्या ज्या आहेत त्या ठिकाणी भुंगा आणि सैराट यांचा विजयरथ रोखू शकतील. अत्यंत कठीण सुद्धा आहे बरं का, भुंगा सैराटला रोखणंच कठीण आहे, परंतु एक माझा अंदाज तर्क वितर्क कुणीही लावू शकतो आणि कुणाच्या मनाशी भावना दुखवल्या असतील त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. काही जरी झालं तर माझ्याकडून चुकून एखादा शब्द इकडे तिकडे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद.